ही नाती निर्माण का झाली? हं. नाती जी निर्माण झाली ना, त्याच्यामागे उत्क्रांतीचा प्रवास आहे. मानव प्राण्याचा इतिहास आहे. आणि नात्यांची सुरुवात कुठून झाली? तर माणसाला जेव्हा पहिल्यांदा स्वतःबरोबरचं नातं गवसलं तेव्हा. त्याला कॉग्निटिव्ह रेव्होल्यूशन असं म्हणतात. सुमारे 65,000 वर्षांपूर्वी आपला थिंकिंग ब्रेन हा चालू झाला असं म्हणता येईल. म्हणजे काय झालं, की माणसाला स्वत्वाचा विचार आला पहिल्यांदा. म्हणजे त्याला कळलं, की मी कोणीतरी वेगळा आहे. आणि मी इतरांसारखा नाही. मीपणाची जाण आणि मीपणाचं भान आलं आणि माणसाचं स्वतःबरोबरचं नातं सुरू झालं. आता हे स्वतःबरोबरचं नातं झालं आणि तो जो क्षण होता, की जिथं स्वतःबरोबरचं नातं सुरू झालं, त्याच वेळेला काय झालं, जेव्हा मीपणाची भावना आली ना, तेव्हा तूपणाची भावना आपोआप आली. त्यामुळे मी निर्माण झाला, त्याच क्षणाला तू निर्माण झाला. मग आता मी आणि तू असे 2 पॉइंट्स निर्माण झाले. मग आता म्हणजे 2 व्यक्ती, 2 माणसं. मग आता ह्या 2 माणसांना एकत्र आणणारी पहिली प्रेरणा कुठली होती, मोटिव्हेशन? तर अर्थात सर्व्हायव्हल. म्हणजे त्यांना कळलं, की आपण जितके एकत्र राहू, एकत्र काम करू, तितकं आपलं सर्व्हायव्हल, आपलं अस्तित्व ना पुढे-पुढे जाणार आहे. म्हणजे गरज होती ती. एकत्र येणं गरज होती. आणि मग एकत्र तुम्ही जेव्हा येता, तेव्हा तुम्ही मग कृती एकमेकांना पोषक करता. पण ती कृती पूरक किंवा पोषक कधी होईल, की जर तुमचे विचार आणि तुमच्या भावना जोडलेल्या असतील तरच. मग माणसाच्या लक्षात आलं, की अरे हे माणसांचं जोडलं जाणं हे महत्त्वाचं आहे. इंटरडिपेंडन्स आहे त्याच्यामध्ये आणि ती गरज आहे. आता काय झालं, की गरज आहे म्हणजे माणसाला कळलं, की एकत्र शिकार केली तर चांगली शिकार मिळते. एकत्र आपण आलो तर आपलं संरक्षण चांगलं होतं इत्यादी, इत्यादी. हे समजलं. पण हा तर व्यवहार झाला. हं. पण असंच जर होत राहायचं असेल, तर काहीतरी भावनिक ओलावा हवा. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? इंटरकनेक्टेडनेस हवा. म्हणजे खरा नात्याचा जन्म झाला, तो जेव्हा हा इंटरकनेक्टेडनेस निर्माण व्हायला लागला, तेव्हापासून. मग पहिलं कनेक्शन कुठलं होतं? तर बायोलॉजिकल, जीवशास्त्रीय. कारण पुरुष आणि स्त्रीचं एकत्र येणं, त्यातून येणारी संतती, या सगळ्याच्या मधला कनेक्टेडनेस हा बायोलॉजिकल होता. आणि बायोलॉजिकल टू इमोशनल असा तो कनेक्टेडनेस वाढत गेला. पण नंतर माणसाची प्रगती झाली विचारांची, कृतीची आणि त्यानंतर त्याला असं दिसलं, की फक्त बायोलॉजिकल या म्हणजे शारीरिक. या शारीरिक वरती, त्या कंटिन्युटीवरती सगळी नाती नाही आहेत. मग हळूहळू कौटुंबिक म्हणजे मोठं बृहत कौटुंबिक ते सगळी नाती आली. म्हणजे आपले काकी, मामी, भाच्या, मावशा, मामा हे सगळे आले. म्हणजे कुटुंब असं तयार झालं. आणि नात्यांमधला इंटरकनेक्टेडनेस असा फुलायला लागला. मग समाज आला. आणि मग ह्या दोन्ही बायोलॉजिकल घराण्यांमधला तो इंटरकनेक्टेडनेस. मग तो कसा? मग तो त्याच्यासाठी लग्न आलं. म्हणजे 2 घराण्यातल्या व्यक्तींचं लग्न झालं तर 2 घराणी जोडली जातील. हा जो जोडलं जाणं नावाचा प्रकार आहे ना, तो भावनिक आहे. म्हणजे हळूहळू काय झालं, की नाती ही जीवशास्त्रीय असू देत, समाजशास्त्रीय असू देत, त्यामध्ये भावनांचा ओलावा असणं, ही एक अटच तयार झाली. बरोबर? आणि मग ह्या नात्यांचा संसार हा वाढायला लागला जगामध्ये. त्यामुळे समाज निर्माण झाला आणि वेगवेगळे समाज निर्माण झाले, त्यांच्यामध्ये नाती निर्माण व्हायला लागली. अशा प्रकारे नाती ही फुलत गेली म्हणजे गरजेतून. पण नंतर माणसाला काय कळलं, की अरे नात्यांच्यामध्ये ना दोन्ही माणसांच्या डेव्हलपमेंटची, विकासाची संधी आहे. नातं हे असा एक कॉमन स्पेस, एक अवकाश तयार करतं, की जिथं ना दोन्ही व्यक्ती
एकमेकांच्या मधल्या गुणांचं संवर्धन, दे कॅन एन्हान्स देअर क्वालिटीज, हे माणसाच्या लक्षात आलं. आता गंमत काय झाली की हे जसं माणसाच्या लक्षात आलं त्यावेळी माणसाच्याही लक्षात आलं की हा जो अवकाश आहे ना, इट्स व्हेरी ब्रिटल. म्हणजे ना तो कधीही फुटू शकतो. आणि दोन्ही माणसं जी आहेत ती एकमेकांची छानपैकी भांडू पण शकतात. आणि फक्त शब्दांनीच नाही तर शस्त्रांनी भांडू शकतात. आणि कधी कधी शब्दांचा वापर शस्त्र म्हणून करू शकतात. म्हणजे माणसाच्या लक्षात आलं की अरे नाती आहेत ना, ती जोडण्यासाठी आहेत, विकासासाठी आहेत, पण त्या नात्यांच्या मध्ये विनाशाची बीजं पण आहेत. आणि विनाशाची बीजं म्हणजे अनेक वैयक्तिक नात्यांमधल्या कलहांच्या मधून मोठी युद्ध पण झाली आहेत की जगाच्या इतिहासामध्ये. म्हणजेच काय की नातं हे असं दुधारी आहे. हे माणसाच्या लक्षात आलं की एकाच वेळेला त्याच्यामध्ये ना विकासाची संधी आहे, दुसऱ्या बाजूला विनाशाची शक्यता आहे. आणि या दोन्ही शक्यता घेऊन माणसं आत्तापर्यंत या नात्यांना पुढे जात आहेत घेऊन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.